हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके. तुमचं आजच्या या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय असते याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आयसोथर्मल प्रोसेस काय असते याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. आयसोथर्मल प्रोसेस बघा, याच्या नावामध्येच आपल्याला दिलेलं आहे आयसोथर्मल. थर्मल म्हणजे काय, टेम्परेचरशी रिलेटेड शब्द आहे. ठीक आहे, तर मग बघा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे तर त्या डिस्कशनमध्ये सगळ्यात अगोदर नावामध्येच थर्मल आलेलं आहे. म्हणजे ही जी प्रोसेस होत असते तर ती ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर होत असते. हिची जर एक्झॅक्ट आपल्याला जर डेफिनेशन बघायची असेल तर द प्रोसेस इन विच change in volume and change in pressure take place at constant temperature is called as the isothermal process. आपण अशी याची डेफिनेशन म्हणू शकतो. ठीक आहे, एकदम सिंपल डेफिनेशन काय आहे, द प्रोसेस इन विच चेंज इन व्हॅल्यूम, जो काय व्हॅल्यूम असतो आपला तो व्हॅल्यूम, चेंज इन व्हॅल्यूम अँड चेंज इन प्रेशर टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आपलं प्रेशर आणि व्हॅल्यूम जो चेंज होत असतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे थ्रू आउट पूर्ण आपली जी काय प्रोसेस होईपर्यंत पूर्ण सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तर दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणजे जे आहे तर जनरल असंही म्हणू शकतो, टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. एक तर आपण असंही लिहू शकतो, किंवा दुसरं डेल्टा टी इज इक्वल टू 0. चेंज इन टेम्परेचर किती असणार आहे, 0. कारण की बघा डेल्टा टी म्हणजे काय लिहित असतो आपण, डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1. आणि आपलं जे टेम्परेचर आहे थ्रू आउट द पूर्ण प्रोसेस होईपर्यंत काय राहत असते, कॉन्स्टंट राहत असते. आणि मग म्हणून बघा इथे जे T2 मायनस T1 ह्या दोघांची पण किमती काय राहणार आहे, आता कॉन्स्टंट राहणार आहे. ही याची किंमत आणि ह्याची किंमत. मग सेम कॉन्स्टंटमधून कॉन्स्टंट मायनस केले की आन्सर काय येणार आहे, 0. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं जर टेम्परेचर आपलं 500 केल्विन असेल तर पूर्ण प्रोसेस होस तर फायनल जे T2 टेम्परेचर हे पण किती राहणार आहे, 500 केल्विन. आणि मग पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असतं, म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, आयसोथर्मल. थर्मल म्हणजे काय, टेम्परेचर. मग आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, जी प्रोसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे घडत असते तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, आयसोथर्मल प्रोसेस. मग एकदम सिंपल आहे बघा, लक्षात ठेवायचं. द प्रोसेस इन विच किंवा द प्रोसेस विच टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा टी इज इक्वल टू 0 म्हणू शकतो, किंवा आपण काय म्हणू शकतो, टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याचं एक्झाम्पल आपल्याला बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं आहे आयसोथर्मल प्रोसेसचं, त्याचं एक्झाम्पल बघा आपल्याकडे. याचं एक्झाम्पल असं आहे, मेल्टिंग ऑफ आईस. जे काय आपण आईस मेल्ट करत असतो, मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा मेल्टिंग ऑफ आईस जे असतात, ही प्रोसेस जी असते ही कॉन्स्टंट टेम्परेचरला घडत असते. हे आयसोथर्मलचं जे आहे ते एक्झाम्पल आहे, मेल्टिंग ऑफ आईस. दिस प्रोसेस ऑकर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग सगळ्यात अगोदर तुम्हाला फक्त समजून घ्यायचं जे आहे तर सगळ्यात अगोदर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, एकदम सिंपल. आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणणार आपण, द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर और चेंज इन व्हॅल्यूम, जे काय असेल ते चेंज इन व्हॅल्यूम अँड चेंज इन प्रेशर टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये म्हणजे जी काय आपण प्रोसेस बोलतो त्यामध्ये चेंज इन व्हॅल्यूम
आणि काय म्हणतात आपण चेंज इन प्रेशर हे जे बदलत असतं ते कधी बदललं पाहिजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला. मग अशा प्रोसेसला आपण काय म्हणणार आयसोथर्मल प्रोसेस. आणि दिस प्रोसेस ऑकर्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि मग आता ही प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे जी घडती आहे म्हणून आपण याला जे आहे तो बॉयल्स लॉ जो आहे तो आपण अप्लाय करू शकतो. आणि बॉयल्स लॉ काय सांगतोय प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूम. म्हणजे जसं जसं व्हॅल्यूम आपला इन्क्रीज होईल तसं तसं आपलं प्रेशर डिक्रीज होईल किंवा व्हाईस वर्सा. जसं जसं आपला व्हॅल्यूम डिक्रीज होईल तसं तसं आपलं प्रेशर काय इन्क्रीज होणार. आणि म्हणून आपण असंही म्हणू शकतो पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण असंही लिहू शकतो. आता आपण असं समजू आपल्याकडं पहिली जी इनिशियल स्टेज होती इनिशियल स्टेटचे जे काय पॅरामीटर असतील ते इनिशियल स्टेटचे आणि फायनल स्टेटचे आपल्याकडं पॅरामीटर जर घेतले तर आपण असंही म्हणू शकतो पी आय इज द आवर इनिशियल प्रेशर अँड व्ही आय इज आवर इनिशियल व्हॅल्यूम इज इक्वल टू पी एफ इंटू इकडं म्हणू शकतो मी ही एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे यांचा जर गुणाकार केला पी आय आणि व्ही आयचा तो गुणाकार आणि पी एफ आणि व्ही एफचा गुणाकार काय असतो सेम. कारण की बघा प्रेशर जर इन्क्रीज झालं की ॲटोमॅटिक व्हॅल्यूम काय होत असतो डिक्रीज होणार. नंबर 2 किंवा व्हॅल्यूम इन्क्रीज झाला की प्रेशर ॲटोमॅटिक काय होणार डिक्रीज होणार. सो पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्यामुळे मी असंही म्हणू शकतो इनिशियल प्रेशर इंटू इनिशियल व्हॅल्यूम इज इक्वल टू फायनल प्रेशर इंटू फायनल व्हॅल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि मग हे जे सगळं बघत होतो आपण हे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बघत होतो. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये जे वर्क डन आहे तर ते वर्क डन आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपण ह्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये परत 2 प्रकार असतात. एक असतं आयसोथर्मल कॉम्प्रेशन आणि एक असतं आयसोथर्मल एक्सपान्शन. म्हणजे एखाद्या सिलेंडरमध्ये जर आपण एखादा गॅस जर इन्क्लोज केलेला असेल तर त्याला आपण हीट देत असतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होत असतं आणि तेच त्याला जर आपण ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉम्प्रेस करत असेल तर त्यावेळेस हीट रिजेक्ट जे आहे ते हीट निघून जात असते. तर मग हे जे वर्क डन होत असतं पूर्ण प्रोसेसमध्ये ते वर्क डन आपल्याला सीधं फाइंड करायचे. ठीक आहे. आता तुम्ही लक्षामध्ये जे आहेत अशा पद्धतीनं ठेवणार की वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं आणि निगेटिव्ह कधी असतं. ठीक आहे. आता बघा जर आपला पिस्टन जो आहे किंवा आपला जो व्हॅल्यूम आहे गॅसचा हा जर कॉम्प्रेस झाला म्हणजे जो आपला गॅस जो आहे हा जर कॉम्प्रेस झाला तर आपण म्हणणार आपलं जे वर्क डन आहे तर ते वर्क डन कसं असणार निगेटिव्ह. ठीक आहे. आणि हेच गॅस जर आपला एक्सपांड झाला किंवा गॅसचं जे एक्सपान्शन झालं तर आपण म्हणणार आपलं जे वर्क डन आहे तर ते काय असणार पॉझिटिव्ह वर्क डन असणार. ठीक आहे. जे वर्क डन असणार ते काय असणार आपलं पॉझिटिव्ह वर्क डन असणार. जर बघा नीट लक्षात ठेवायचं व्हॅल्यूम जे आहे तर आपला व्हॅल्यूम जर कॉम्प्रेस झाला तर आपण काय म्हणणार वर्क डन काय आहे निगेटिव्ह. मग आता बघा म्हणजे इन्व्हायरमेंटनं जर सिस्टीमवर जर काम केलं वर्क केलं तर त्याला आपण काय म्हणणार सरळ सरळ वर्क डन काय निगेटिव्ह. म्हणजे बघा उदाहरणार्थ आपला जो पिस्टन आहे ह्या लेवलला आहे. ठीक आहे. ह्या लेवलला आता जर याला जर आपण ओरिजिनला जर मांडलं किंवा एक्स ॲक्सिसवर जर मांडलं तर आपण असंही इमॅजिन करू शकतो हा ओरिजिनल पॉईंट पोझिशनपेक्षा जर खाली गेला तर वर्क डन काय होणार निगेटिव्ह कारण की डिस्प्लेसमेंट काय निगेटिव्ह. त्यानंतर हा जर आपण वरी गॅसला एक्सपांड केलं तर हा काय वरी चालला म्हणजे डिस्प्लेसमेंट काय व्हायला पॉझिटिव्ह. तर आपण असंही म्हणू शकतो तर दिलेल्या सिस्टीमचं वर्क डन पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर मग व्हॅल्यूम जर गॅसचा कॉम्प्रेस झाला किंवा आपला जो काय गॅस आहे तो कॉम्प्रेस झाला तर वर्क डन जे असणार ते निगेटिव्ह असणार. आणि नंबर 2 जर गॅसचा व्हॅल्यूम जर एक्सपांड झाला किंवा एक्सपान्शन झालं गॅसचं तर आपण म्हणणार वर्क डन जे आहे तर ते वर्क डन काय आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग चला आपल्याला हे जे वर्क डन आहे हे वर्क डन आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये फाइंड करायचं आहे. सो मी असं अज्युम करतो की छोट्याशा प्रोसेससाठी जे वर्क डन होत आहे ते स्मॉल वर्क डन आहे असं म्हणू आणि मग नंतर आपण याचं जे आहे ते वर्क डन आपण फाइंड करू. सो बघा आपण असं म्हणणार जे काय आहे स्मॉल चेंज इन जे आहे व्हॅल्यूम झाला त्यावेळेस आपण असं म्हणू की आपलं वर्क डन काय झाले DW झाले. थोडासा आपला व्हॅल्यूम चेंज झाला स्मॉल वर्क डन असणार DW. स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम स्मॉल इज वर्क डन. आता जर लार्ज चेंज असेल किंवा टोटल वर्क डन फाइंड करायचं असेल तर मी असं म्हणणार वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम VI टू VF
पी इंटू डी व्ही ॲज इट इज. आता पी काय असणार आहे माझं प्रेशर, डी व्ही काय असणार आहे चेंज इन व्हॅल्यूम, व्ही आय म्हणजे काय इनिशियल व्हॅल्यूम, व्ही एफ म्हणजे काय फायनल व्हॅल्यूम. आता ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला वर्क डन फाईन करायचं आहे. सो मी असं लिहिणार वर्क डन इज इक्वल टू प्री कॉन्स्टंट घ्यायला होतं आपण प्रेशर तोपर्यंत. सो व्ही आय टू व्ही एफ जशाला तसं इंटिग्रेशनच्या बाहेर. पी इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट असणार आहे कारण की फक्त आपण डी व्हीचं इंटिग्रेशन घेणार, पी काय राहणार इथं कॉन्स्टंट. सो पी कॉन्स्टंट राहणार आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर फक्त आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचे. त्यानंतर आयडियल लॉ ऑफ गॅस आपल्याला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू काय असतंय एन आर टी. मग आता हा लॉ आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. आता बघा कशा पद्धतीने मी हा जो लॉ आहे याच्यामध्ये जे आहे यूज करतो. सगळ्यात अगोदर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आलं. त्यानंतर आता इथे ॲडजस्टमेंट करू. वर्क डन इज इक्वल टू पी जशाला तसं इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ डी व्ही जशाला तसं. ठीक आहे. आता इथं बघा व्हीनं मल्टिप्लाय करणार, इकडे व्हीनं डिवाइड करणार. काय केलं इथं व्हीनं मल्टिप्लाय केलं, इथं व्हीनं डिवाइड केलं, दोघंही कॅन्सल आउट होतात आणि वापस आपल्याला हे जे ओरिजिनल इक्वेशन आहे याला एक नंबर म्हणलं तर आपल्याला ओरिजिनल इक्वेशन ॲज इट इज आपल्याला वापस भेटतं. ठीक आहे. सो बघा आपल्याला माहिती आहे डी व्ही अपॉन व्हीचं इंटिग्रेशन काय येत असतं लॉग ऑफ व्ही येत असतं. जसं डी एक्स अपॉन एक्स याचं जर आपण इंटिग्रेशन बघितलं डी एक्स अपॉन एक्स याचं जे इंटिग्रेशन आपल्याला येतं नॅचरल लॉग ऑफ एक्स टू द बेस ई असं आपल्याला याचं उत्तर येतं. तसं याचं जे उत्तर आहे ते आपल्याला असं येणार पी व्ही जशाला तसं इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ अँड जे आहे इंटिग्रेशन आपल्याला असं येणार याचं नॅचरल लॉग ऑफ व्ही इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. ठीक आहे. बघा काय आलं आपल्याला उत्तर, जे याचं उत्तर आहे बघा डी व्ही अपॉन व्हीचं आपल्याला उत्तर काय आलं नॅचरल लॉग ऑफ व्ही. कारण की लॉग ऑफ व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/v आणि म्हणून याचं इंटिग्रेशन काय येणार नॅचरल लॉग ऑफ व्ही. आता काय करायचं बघा एवढ्याचं इंटिग्रेशन आलं आपल्याला नॅचरल लॉग ऑफ व्ही आणि लिमिट काय अप्पर लिमिट काय व्ही एफ, लोअर लिमिट काय व्ही आहे याच्यातून सबस्टिट्यूट करायचं आणि मायनस करायचं. सो आपलं पी व्ही जशाला तसं. त्यानंतर नेक्स्ट इथे लिहिणार मी नॅचरल लॉग ऑफ. आता एकदा व्हीच्या जागेवर व्ही एफ सबस्टिट्यूट करायचं आणि नंतर मायनस व्ही आय करायचं. सो नॅचरल लॉग ऑफ व्ही एफ मायनस नॅचरल लॉग ऑफ व्ही आय हा ब्रॅकेट क्लोज. सो मग बघा नेक्स्ट वर्क डन इज इक्वल टू पी व्ही ॲज इट इज. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस दोन लॉगची वजाबाकी असते लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय असेल तर याला आपण असं लिहित असतो लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय वाय ह्या पद्धतीनं. मग आता बघा इथं जे आहे तर व्ही एफ आणि व्ही आयचा जो आहे तो वजाबाकी म्हणून याला मी असं लिहिणार नॅचरल लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय आणि हा ब्रॅकेट क्लोज आणि मग आपल्याला असं आन्सर येणार. आणि बघा इथं जे इक्वेशन 2 नंबर जर म्हणलं तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आहे. पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॅल्यूम, एन म्हणजे नंबर्स ऑफ मोल्स, आर म्हणजे रिअल गॅस कॉन्स्टंट आणि टी म्हणजे काय असतं टेम्परेचर. सो आपण वर्क डनचा फॉर्म्युला असा यूज करू शकतो तो वर्क डन इज इक्वल टू इथं आपल्याला असा फॉर्म्युला भेटन एन आर टी. पी व्हीच्या जागी आपण एन आर टी ठेवणार नॅचरल लॉग ऑफ व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. आपण हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण जे आहे तर वर्क डन फाइंड करू शकतो. कोण्या प्रोसेसला ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर टी ह्या प्रोसेसला जे आहे तर आपण आपलं वर्क डन फाइंड करू शकतो दॅट कॉन्स्टंट टेम्परेचर टीची व्हॅल्यू असताना. ठीक आहे. आणि मग याला जर तुम्हाला लॉग टेबलचा उपयोग करून जर सॉल्व करायचं असेल तर तुम्ही याला असे लिहू शकतात 3.03 एन आर टी. कारण की नॅचरल लॉगचं आपल्याला जे आहे तर लॉग टेबलमध्ये व्हॅल्यू बघता येत नाही. एन आर टी लॉग ऑफ 10 व्ही एफ अपॉन व्ही आय आपण याला असं जे आहे तर म्हणू शकतो. म्हणजे काय आता तुम्ही डायरेक्ट ह्या दोघांचा भागाकार जो आहे करून लॉग टेबलमध्ये याची डायरेक्ट व्हॅल्यू बघू शकतात. व्ही एफची व्हॅल्यू माहीत असेल, व्ही आयची व्हॅल्यू माहीत असेल, ही व्हॅल्यू ठेवायची, याचा भागाकार करायचा आणि डायरेक्ट लॉग टेबलमध्ये हे लॉगची व्हॅल्यू बघून पूर्ण आन्सर जे आहे तुम्ही फाइंड करू शकता. नॅचरल लॉगमध्ये असा आन्सर येणार आणि तेच तुम्हाला जे आहे तर लॉग टू द बेस 10 असेल म्हणजे आपण जो लॉग टेबल यूज करतो बोर्डामध्ये किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तर त्यावेळेस तुम्ही हे जे आहे तर हा फॉर्म्युला यूज करू शकतात. आता बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. म्हणजे
थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ काय सांगतो, जी म्हणजे याचा अर्थ काय होतो, टोटल अमाऊंट सप्लाय केलेली जी हीट आहे त्यातली काही इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी यूज होईल आणि वर्क डन राहिलेली जी आहे तो वर्क डनसाठी उपयोगात होईल. म्हणजे जे काय वर्क डन करेल सिस्टीम त्या वर्क डनसाठी बाकीची राहिलेली हीट एनर्जी उपयोगात येईल. पण आपण म्हणलेलं आहे ही जी प्रोसेस आहे ही जी असते आयसोथर्मल प्रोसेस ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला होत असते आणि इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे यू इज इक्वल टू नंबर्स ऑफ मोल्स सी व्ही इंटू डेल्टा टी. म्हणजे जर तुम्हाला इंटरनल एनर्जी फाइंड करायची असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने फाइंड करू शकता. आता बघा इंटरनल एनर्जी चेंज कधी होत असते, ज्या वेळेस टेम्परेचर चेंज होईल त्यावेळेस इंटरनल एनर्जी चेंज होत असते. इथे एन म्हणजे काय आहे, नंबर्स ऑफ मोल्स, सी म्हणजे काय आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम आणि डेल्टा टी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. आणि तुम्ही बघू शकतात आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा टीची जी व्हॅल्यू असते तर ती आपण स्टार्टिंगलाच बघितली तर ती व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि म्हणून आपली जी इंटरनल एनर्जी आहे तर ती काय असणार, 0. म्हणून तुम्ही जेवढी बी हीट जी काय सप्लाय करणार आहे त्याचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये होणार आहे, वर्क डनमध्ये. म्हणून मी असंही म्हणू शकतो Q इज इक्वल टू 0 प्लस W. आणि म्हणून आपण याला असंही लिहू शकतो, हे जर तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. मग आता बघा याला आपण असंही म्हणू शकतो फक्त वर्क डन जे आहे तर ते पूर्ण हीट एनर्जी जी सप्लाय केली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, वर्क डनमध्ये. आणि म्हणून मी असं म्हणणार Q इज इक्वल टू W अँड देअरफॉर Q इज इक्वल टू W इज इक्वल टू nRT नॅचरल लॉग फी ऑफ अपॉन फी आहे. म्हणजे तुम्हाला जर हीट बी जर फाइंड करायची असेल तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याने उपयोग जे आहे तर ते फाइंड करू शकता. सो ह्या अशा पद्धतीनं वर्क डन आला आपल्याला आयसोथर्मल प्रोसेससाठी. आणि मग सरळ सरळ असं याचा अर्थ होतो की जी काय हीट सप्लाय करतात तर सप्लाय केलेली हीट जी आहे तो वर्क डनसाठी यूज केले जाते, वर्क डनसाठी यूज केले जाते. आणि ते जे वर्क डन आहे तर ते आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो ज्या वेळेस जे आहे आपला गॅसचा व्हॅल्यूम जो आहे तर तो गॅसच्या व्हॅल्यूमचं एक्सपान्शन झाल्यानंतर. ठीक आहे. आणि तेच जर गॅस कॉम्प्रेस होत असेल तर हेच वर्क डन आपण निगेटिव्ह घेणार कारण की हीट जी आहे सिस्टीममध्ये निघून जात असते. आणि मग याच्यासाठी जर पी व्ही डायग्राम जर बघितली तुम्ही ह्या आयसोथर्मल प्रोसेससाठी जर आपण एक्स आणि वाय ॲक्सिस घेतलं आणि याच्यावर आपण जर आयसोथर्मल प्रोसेस जर जे आहे तर तिची पूर्ण स्टेज आपण जर मांडली तर आपण असं म्हणू की हा आपला इथं इनिशियल व्हॅल्यूम आहे व्ही आय आणि हा आपला फायनल व्हॅल्यूम आहे व्ही एफ. हे इथं आपलं पी आय इनिशियल प्रेशर आहे आणि आपण असं म्हणू की हे आपलं फायनल प्रेशर पी एफ आहे. आणि मग याच्यासाठी जर ग्राफ काढला तर तो ग्राफ आपल्याला अशा पद्धतीने येतो. ह्या अशा पद्धतीने आपल्याला याचा ग्राफ येत असतो. ही आपली इनिशियल स्टेट आणि ही आपली बी म्हणजे फायनल स्टेट. ठीक आहे. ही आपली इनिशियल स्टेट आणि ही आपली फायनल स्टेट. आणि बघा फिगरमध्ये पी आय आणि पी एफ मधलं रिलेशन बघा, जसं प्रेशर जसं जसं डिक्रीज होईल तसं तसं व्हॉल्यूम काय व्हायला आहे, इन्क्रीज व्हायला आहे. आणि मग ही पूर्ण प्रोसेस झाली जी आहे तर ती तुमच्या आयसोथर्मलसाठी असणार आणि दिस इज द पी व्ही डायग्राम फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. मग एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा, परत पहिल्यापासून सांगतो. आयसोथर्मल प्रोसेस काय असते, द प्रोसेस इन विच चेंज इन व्हॉल्यूम अँड प्रेशर टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर और आपण काय म्हणू शकतो डेल्टा टी इज इक्वल टू 0 और टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर अशा प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणत असतो. एक्झाम्पल आपण डिस्कस केलं मेल्टिंग ऑफ आईस, हे काय एक्झाम्पल कशात झालं आपलं आयसोथर्मल प्रोसेससाठीचं. आणि मग त्याच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर तुम्हाला वर्क डन फाइंड करायचं असेल तर ह्या मेथडनं तुम्ही वर्क डन जे आहे तर ते वर्क डन फाइंड करू शकता. ठीक आहे. ते अशा पद्धतीने आजची आपली जी आयसोथर्मल प्रोसेस होती ती आपण इथं डिस्कस केलेली आहे. तर तुम्हाला काही जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. सो आजचं आपलं जे हा व्हिडिओ लेक्चर आहे ते इथंच संपलं. सो थँक्यू सो मच.